कसं आहे नक्षीकाम पहिले पूर्वी काही मशीन वगैरे असतील नसतील माहीत नाही, पण एवढं डिटेलिंग वर्क म्हणजे सोपं काम नाही आहे. मागे आहे ना अहिल्याबाईंचा पुतळा वाटतो आहे, पुढे शंकराची पिंड आहे, गणपतीचं मंदिर आहे, गणपतीची मूर्ती आहे, हनुमंताची मूर्ती आहे साईडला इकडं. असं दिसतंय सगळं हे. चला आता आम्ही आलो आहे नर्मदा घाटावरती चाललो आहे. हे बघा कसले आतमधून सिटी सगळी. बापरे, इथं तर काय कार्यक्रम आहे भाऊ. रणजित हनुमान महोत्सव. हा याला कसलं गेलं पण डेकोरेशन. बाबा उज्जैनला चाललो होतो म्हणलं जाता जाता आंघोळ्या करून जावं म्हणून नर्मदा घाटावर ते आंघोळ्या करायचं म्हणून आम्ही इकडून प्लॅन केला. आणि मेन चौकातून गेलं तर म्हणतात की गाडी पुढंपर्यंत सोडत जाता येत नाही आपल्याला, म्हणून मग अशी गल्ली बोळाने गाडी घालत आम्ही आलोय आता इकडं. बघा लेफ्ट टाकायचं त्यातल्या छोट्या छोट्या पिंपरी सारख्या गल्ल्या आहेत सगळ्या. आलो डायरेक्ट बघा डायरेक्ट किल्ला समोरून. चौक मोठा आहे इथं. बघा इथे 50 रुपये एंट्री फी, गव्हर्नमेंट टॅक्स. चलो गाईच आहे बघा माहेश्वरपाशी आलेलो आहे आम्ही आता. हे बघा आय लव माहेश्वर. आणि पुढं अहिल्याबाई होळकर यांचं सासर, अहिल्याबाई होळकर यांचं माहेर आपल्या इकडे आहे जामखेडमध्ये चोंडी म्हणून. तिथला पण व्हिडिओ तुम्ही ब्लॉग पाहिला आहे. तिथं लहानपण त्यांचं गेलं आणि त्यांचं लग्न झाल्यानंतर ते इकडं आले होते. आणि मग तेच त्यांचं सासर ते आज पाहूयात आपण. त्यांचं वाडा कसा आहे इथला हे बघा, त्यांच्या वाड्याची कमान. आणि इथून लेफ्ट साईडला नर्मदा घाट आहे. हे बघा आता इकडच्या साईडला त्यांचा वाडा आहे. श्रीदेवी अहिल्याबाई होळकर राजवाडा प्रोव्हायझर. आधी आंघोळ करून येऊ आपण, आधी आंघोळ करून येतो आणि मग वाड्यात जाऊयात. चल पहिलं आंघोळीला जाऊ. अहिल्यादेवींनी बांधलेलं मंदिर आहे. असलं भारी बांधलं इथं बघा हे सगळं. इकडे एक मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे. असं हे सगळं स्ट्रक्चर. खरंच फ्लड लेवल 16 सप्टेंबर रोहितपर्यंत आलं होतं का. इतिहास में सबसे ज़्यादा फ्लड लेवल 16 सप्टेंबर 2023 हायेस्ट इन रेकॉर्ड हिस्ट्री. सबसे ज़्यादा फ्लड. इथपर्यंत पूर आलता, इथपर्यंत पुराचं पाणी आलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही. तर काय बांधकाम केलं असेल त्यावेळेस अहिल्याबाईंनी. बघा ना कसलं कोरीव काम आहे, कसलं डिटेलिंग आहे. आपण याच्याकडे येऊच पहिले ना पोहून घेऊ खाली जाऊन मस्त पोहायचं आधी आणि मग त्याच्यानंतर मग हे करायला जाऊ. नर्मदा घाट. ए कुठं पाडलंय रे का म्हणतात पाडलंय. आयला करावं काय इथंच मग. कसा आहे नर्मदा घाट. चला 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 पोहून घेऊ पोवायला जायचं पहिले. चलो चलो चलो. आंघोळ केली म्हणजे जरा फ्रेश वाटन. काल सकाळी आंघोळ केलेली कावा. एकदम स्वच्छ पाणी राहू घाटावरती. हे बघा इथं सगळं अख्खे मासे दिसतात खालचे. हे बघा भरपूर मासे तिथं. असा हा नर्मदा घाट. पहिला आता आहे ना आंघोळ वगैरे करू आणि मग आहे ना फिरू. बातम्यांमध्ये आलं होतं की हा घाट पाडला म्हणून, पण कुठं आता तर तसं तर काय दिसा ना कुठं काय गणित. हा ना सगळा चांगला घाट दिसतोय. कुठं अजून असं काय पाडलेलं नाही काय नाही. मग कुठला घाट पाडला काय माहिती. असो चला चला पवायला. ए मारा उड्या. चला चला चला. हा बघा देव चालू आहे. चला एकदा अंग बी जावलंय काही टेन्शन नाही. हा मारुडी ऐक पट्ट्यालाच वारत आहे. हा नर्मदा नदीवरती पोहण्याची मजाच वेगळी राव.
आणि अचानक झालेला प्लॅन आहे हो का याच्यामुळं. हो का यो गडी चांगले पावत्यात. हायराव लागलं पार तिथं रिंग आहे. सरक चलो गाईज, आंघोळ वगैरे झाली मस्तपैकी नर्मदेच्या पाण्यात अभ्यंग स्नान म्हणतो ना तसं झाले. आणि आता तुम्हाला घाट दाखवतो. इकडं बघा घाटाचं वरती सगळं मंदिर. हे आत्ताचे दिसतात मंदिर, पण हे किंवा हे स्ट्रक्चर पुढं बघा जुन्या काळातलं जे सगळं बघ कसलं बांधलं आहे ते. त्याचं डिटेलिंग बघा ना, डिटेलिंग अहिल्याबाईंनी बांधलेलं आहे त्यांच्या काळात. त्याचं डिटेलिंग बघा तुम्ही कशा परफेक्ट आहेत. तुम्हाला वाटते लाईटिंग बिटिंग पण केलेलं आहेत खाली. अहो काही LED शार्प्या रोज लावत असतील. आणि आता बघा इथून कसं दिसतंय. डिटेलिंग बघा, एक पिलरचं डिटेलिंग बघा कसं केलेलं आहे कोरीव काम. अशा कितीतरी कामांनी तुम्हाला इकडे दिसते ना. आता हे बघा इथून चला आता वरती मंदिर आहे, त्या मंदिरात जाऊ, जरा पाया वगैरे पडू. शंकराचं मंदिर आहे तिकडे जाऊन. मंदिराची इथून नर्मदा घाट कसा दिसतो बघा. आपण मगाशी बघा इथं खाली होतो सगळं घाटावरती. आणि आता इथं मंदिर आहे बघा, इथं वरती बघू शकता. आणि तिथून आल्यानंतर इथून असा हा नर्मदा घाटाचा व्ह्यू दिसतोय. डिझाईन स्ट्रक्चर बघा काय काय कसं कसं केलेलं आहे बघा, कसं डिटेलिंग आहे. ए चला मंदिरात, चला पाय पडून येऊ. अहिल्याश्वर मंदिर खाजगी ट्रस्ट दानपात्र म्हणजे मराठी पाटी. येस बघा आतमध्ये कसं आहे. ओम नमः शिवाय. मागे ना अहिल्याबाईंचा पुतळा वाटतोय, पुढे शंकराची पिंड आहे, गणपतीचं मंदिर आहे, गणपतीची मूर्ती आहे, हनुमंताची मूर्ती आहे साईडला इकडं. असं दिसतंय सगळं हे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.
बघा मंदिराचं किती जुनं बांधकाम आहे. आणि हे त्यांच्या काळातलं आहे, ऑफकोर्स त्यांच्याच काळातलं आहे, त्याच्यामुळे ते कसलं दिसतंय. पण इमॅजिन करा त्या काळी वातावरण कसं असेल. बघा ना, इकडं मंदिर आहे, मंदिरात पूजा वगैरे करायची. खाली नर्मदा नदी आहे, त्याच्या काठावरती बसलेलं हे मंदिर आहे. त्यांनी बांधलं आहे मंदिर. लोकेशन कशी आहे. आणि इकडं बघा, इकडं त्यांचं लग्न झाल्यानंतर सासर ज्यांचा जो वाडा आहे तो इकडं वरती गेला ना, तिथं वाडा आहे. तिथून रोज पूजेला वगैरे इकडे येत असतील अहिल्यादेवी. आणि पूजेला वगैरे करून इथं ध्यानधारणा करण्यासाठी किती शांत वातावरण आहे. आणि आपल्याला आजच्या काळात बघितलं तर एवढी शांतता कुठं पाहायला मिळणार पण नाही. लोक एवढे बघायला येतात ते. मग बघा ना कसं आहे स्ट्रक्चर. खरंच आपला इतिहास म्हणजे ना, खरंच डेंजर इतिहास आहे. एवढं डिटेलिंग बघा ना तुम्ही, ह्या दगडांवरती एवढं डिटेलिंग त्या काळी केलेलं आहे. म्हणजे असे कमानी, आता ही बघा, हे सगळं ह्याच्यावरती ना, हे पिलर्सवरती तर डिटेलिंग आहेच, पण जे कमानी आहे तिकडचे बघू शकता इथं, तिथं पण डिटेलिंग सगळं एक 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 छोट्या छोट्या गोष्टी बघितलेल्या आहेत त्यांनी. लांब जाऊ दे, हे बघा इथंच बघा कसं आहे नक्षीकाम. पहिले पूर्वी काही मशीन वगैरे असतील नसतील माहीत नाही, पण एवढं डिटेलिंग वर्क म्हणजे सोपं काम नाही आहे. खरंच मानलं पाहिजे त्यावेळेसच्या कारागिरांना, त्यांना दिशा दाखवणाऱ्या अहिल्याबाईंना मानलं पाहिजे. एवढं डिटेलिंगमध्ये काम करणं सोपं नाही आहे. आजच्या काळात जमत नाही, तर आजच्या काळात केलेली कितीतरी अशी कामं आहेत की ती पडून जातात ते. पण त्या काळचं मंदिर, त्यांच्या काळातलं हे मंदिर अजून असंच्या असं उभं आहे, नर्मदेच्या काठी उभं आहे आणि भारताचा इतिहास सांगण्यासाठी सज्ज आहे. खरंच भारी वाटतं की भारतीय असल्याचा एवढं भारी हिस्टॉरिकल प्लेस आपल्याकडे आहेत. आणखीन त्यांचं वाडा बघायला जायचं आहे आपल्याला. वरती वाडा आहे त्यांचा, तो पण बघायला जाऊ. चला, तर मंदिराचं बेसच आहे, पण बेसमेंट आहे. पण बघा ना कसं केलं आहे कोरीव काम त्याच्यावरती सगळं. इथं त्या काळीचं दृश्य तुम्हाला इमॅजिन करायचं का? मला बघा, नर्मदेचा काठ, अहिल्याबाई इथून कुठून तरी चालत असतील, रात्रीची वेळ, ह्या दीपमाळा इकडे एक आहे आणि इकडे एक दीपमाळ आहे, त्याच्यावरती सगळ्याचे दिवे लावलेले आहेत. आणि ते दिवे लावल्यानंतर आरती करण्यासाठी अहिल्यादेवी ह्या मंदिरात येत असतील. काय ते दृश्य असेल, काय ते दृश्य, काय त्या काळचं एन्व्हायरमेंट असेल. एकच नंबर राव. इमॅजिन करा फक्त. तिथली लहान मुलं त्यांची काय खेळत असतील, कसं वातावरण असेल. चला, आपण आलो आहे कधीतरी येतो पाहायला, पण असं भारावून जातो की एवढं भारी हिस्ट्री आपल्या भारताची आहे आणि आपण ती पाहण्यास कुठंतरी कमी पडतो आहे. चला, आता खालचं मंदिर पाहिले, आता वाड्याकडे जाऊयात त्यांच्या. हे बघा, इथून सरळ गेलं ना की त्यांचा वाडा आहे पुढं. हे बघा, ह्याच मंदिरात गेलो होतो आपण. इथून चांगला व्ह्यू दिसेल तुम्हाला मंदिराचा. हे बघा, हेच ते मंदिर जिथं आपण गेलो होतो आत्ता, खाली अहिल्याश्वर मंदिर. आणि हे तिथून चालत चालत आलो आहे आणि ही पुढं दिसते ती नर्मदा नदी. चला, आता त्यांच्या वाड्यात जाऊयात आपण. वाडा बघू कसा आहे. आलो आहे आता वरती. आणि इथं बघा, हा तो वाडा त्यांचा जिथं अहिल्याबाई सासरी राहत होत्या. चला, जाऊयात आता आपण. माहेश्वर राजवाडा, प्राप्ती सन 1733, देवी अहिल्याबाईद्वारा राजधानी म्हणून. हां, माहेश्वर राजवाडा नाव आहे बघा. इथं त्यांच्या काळातलं सगळं पाहायला मिळतं. श्रीमंत मल्हार राजा बघा वरती. मल्हार राजा राम होळकर, 26 मे ते 20 मे 1766. श्रीमंत मालेराव होळकर, अहिल्याबाई होळकर, तुकोजी होळकर, त्यांचे सगळे फोटोज वगैरे लावलेत त्या काळचे. बघा, त्यांची राजगादी सगळी इथं, त्यांचे कामं वगैरे होत असतील त्यावेळेसचे, सदर वगैरे भरत असेल ते सगळं राजगादी. बघा, मागं फोटो आहे अहिल्याबाईंचा. आणि जुन्या काळाचे सदर म्हणून आपण, किंवा त्या जुन्या काळचं काळ बघण्यासाठी सगळे इथंच बसत असतील ते सगळं. आणि इकडं आणखीन आहे, त्याचं मॅप आहे सगळं कसं काय. हे बघा, त्यांच्या प्राचीन काहीतरी वस्तू आहेत. मला वाटतं ते वजन जे वजन मोजतो ना आपण, किलो काय असेल ते वजन आहे तिथं ठेवलेली त्यांच्या काळातली. बघा ना, खाली 1 किलो 2 किलो असे ते वजन होते जुने. हे बघा, हे
त्यांच्या काळातलं सगळं पालखी त्याच्यामध्ये बसून जातात एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी, ते इथं दिसतंय. हे असं का भरपूर त्यांचं जुनं जे आहे हिस्टॉरिकल ते ठेवलेलं आहे बघा. आता याचा वापर बघा काय आहे बघा, इथं जे दिसतंय ना तेच फोटोमध्ये बघा ती डोली, असा काही त्याचा वापर व्हायचा. मला वाटतं इथलाच फोटो येतो, ॲक्च्युअल फोटो येतो खरं तर. खाली नाही, आपण जिथून आलो ना चालत तोच फोटो आहे. तिथून ते खाली उतरत मंदिराकडे जातो बघा, अहिल्याश्वर मंदिरात, तिथला फोटो येतो. ते सगळं असंच मूर्त्या वगैरे सगळं असा हा त्यांचा वाडा आहे. भारत में अहिल्याबाई के पुण्यकाल ऋषिकेश, गंगोत्री, विष्णू प्रयाग, केदारनाथ, हरिद्वार, बद्रीनाथ एवढे सगळे कामं केलेले आहेत त्यांनी बघा. कुठले मंदिरं बांधले. जेजुरी पण असेल, जेजुरी, चोंडी, पंढरपूर, राजापूर, बापरे भरपूर कामं केलेत मंदिरांची त्यांनी. चला आता इकडं वाडा बघितला, आता इकडं देवपूजा व स्वर्ण झुला आहे ते बघू. इकडं आतमध्ये तर कॅमेरा अलाउड नाही आहे, मग त्याच्यामध्ये जे काय आहे ना ते इथं दिलं आहे बघा. सगळं त्यांच्या कार्यकाळातले सगळे जे काही मूर्तीज असतील ते सगळ्या तिथं कलेक्ट केलेल्या आहेत. असं तिथं होतं सगळं. आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हतं म्हणून शूट नाही केलं, पण होतं तिथं सगळं. त्या मूर्तीज, कृष्णाची मूर्ती त्यांच्या हातात असते बघा, ती शंकराची पण पिंड असते त्यांच्या हातात, ते सगळं तिथं होतं. असा हा वाडा पाहिला आपण आता. हे बघा इथं वाडा आहे हा, इथं हनुमंताचं मंदिर, आणि इथून खाली गेल्यानंतर ते अहिल्याश्वर मंदिर. आपण इथूनच आलो होतो. आणि इकडं त्यांच्या ते जुन्या मूर्ती वगैरे तिकडं कलेक्शनचं सगळं ठेवलं आहे, तिथं संग्रहालय करून ठेवलं आहे ते. आणि इथं बसायची वगैरे जागा आहे. चला आता झालं आहे, आता जाऊयात खाली गाडीकडं. चलो, असा हा अहिल्याबाईंचा सासरचा वाडा तो आपण पाहिला. आता इथं पण भरपूर ठिकाणी आहे, पण काही ठिकाणी तिकीट्स वगैरे आहेत आणि काही ठिकाणी कॅमेरा अलाउड नाही आहेत. तिकीट काढून पण कॅमेरा अलाउड नाही आहेत. असं हे अहिल्याबाईंचं कार्य तर तुम्हाला माहिती आहे कसं आहे. मंदिरं तुम्ही पाहिली, कोणती मंदिरं त्यांनी बनवली. आणि त्यांचा जन्म झाला आहे जामखेड, चोंडी आमचं गाव आहे तिथून आले ते MP इंदोरमध्ये. त्यांचं पॅलेस पण पाहिलं आपण, मागच्या वेळेस गेलो पॉसिबल झालं त्यावेळेस मी जाऊ. त्यांचं पॅलेस आहे, खूप मोठं कार्य आहे अहिल्याबाईंचं. एवढी मंदिरं त्यांनी उभी केली. असं हे त्यांचं सासरचा वाडा आपण पाहिला. त्याला नाव आहे माहेश्वर पॅलेस नाव होतं, ते आपण पाहिलं. आणि आता चला गाईज, फायनली अचानक म्हणजे उज्जैनला जायचं होतं, पण नर्मदेवर आलो आणि आंघोळ केली, नर्मदा घाट पाहिला, माहेश्वर पॅलेस पाहिला, दर्शन घेतलं आणि आता इथून चाललो आहे आपण आता परत उज्जैनला. ठीक आहे, तर उज्जैनचं दर्शन आणि उज्जैनचं सगळं परिसर तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये पाहायला मिळेल. आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि गणेशजी जाधव चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.